नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आपण जे आहोत आज कन्नड तालुक्यामध्ये ताडपिंपळगाव या गावामध्ये आहोत आणि ताडपिंपळगावचे प्रगतशील शेतकरी श्री रामेश्वर भाऊ गोरे यांच्या शेतामध्ये आहोत. आणि तुम्ही मागं बघत असाल मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहे. मोसंबीचा प्लॉट त्यांनी 550 झाडं आहे आणि 500 झाडामध्ये जे आहे तर साधारणतः मृग माल किती निघाला पाहिजे. कमीत कमी यांच्या प्लॉटवर आजच्या घडीला मृग मालाचं 70 टन ॲव्हरेज निघण एवढा माल झाडावर आहे. सगळेजण काय करतात माहिती आहे का शेतकरी मित्रांनो, आंबे बहाराचं नियोजन करतात. पण रामेश्वर भाऊनी काय केलं आहे, मृग बहारचं नियोजन केलं आहे. मृग बहारचं नियोजन केलं आणि माल बी तसा उत्कृष्ट प्रकारे झाडावर आणलेला आहे. मला एक सांगा रामेश्वर भाऊ, किती झाडं आहे आपल्या हे 550 झाडं आहे. आणि आपल्या झाडावर काही आंबे माल होता पहिला? हो, आंबेमाल 13 टन आंबेमाल 13 निघाला. टन आंबे माल हो. त्यांनी आतापर्यंत काढून दिलेला आहे. आणि आता मृग माल आपल्या या मोसंबी झाडं 550 झाडावर किती आहे हे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. बॅक साईडचा एक मिनटं तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीत मृग माल आहे. पूर्ण 550 झाडावर झाडाची कॅनोपी वगैरे बी चांगली आहे आणि मृगमाल बघू शकता तुम्ही. रामेश्वर भाऊ, किती वर्षाची झाडं आहे? हे 15 वर्षाचं झाड आहे. 15 वर्षाची झाडं आहे. हो. 15 वर्षाची झाडं असून सुद्धा झाडाला कुठल्याही प्रकारचं झाड काडीवर आलेलं नाही आणि डायबॅकचा प्रॉब्लेम बी यांच्या कमीत कमी बागामध्ये 5 झाडाच्या वरती डायबॅकना मेलेली झाडं नाही. त्यांचं नियोजन उत्कृष्ट प्रकारे राहतं शेतकरी मित्रांनो. नियोजन चांगले असण्या कारणाने झाडाचं उत्पादन बी दरवर्षी ते चांगलं काढत असतात. तर थोड्याफार प्रकारात या झाडावर समजा मृग माल भरपूर आहे. थोडाफार प्रमाण मंगूचा आहे. कोणी डांबऱ्या म्हणतं, कोणी मंगू म्हणतं, कोणी चंबारी चट्टा म्हणतं, कोणी काळा डाग म्हणतं आपल्या विभागात. तर याचं जे नियोजन आहे ते फवारणी जरी आपण टायमावर घेतली तर रामेश्वर भाऊचे फवारणी मंगूसाठी सल्फर, इथियम प्लस सायपर, त्याच्यानंतर सिनेमॅक्स साविल कंपनीचं येतं. याच्या फवारणी त्यांनी रेग्युलर घेतलेल्या आहे. त्याच्यामुळं 1-2% यांच्या बागावर मंगूचा असर आहे. आणि बाकी बेसळ डोसमध्ये त्यांनी पूर्णच मायक्रोटन वगैरे व्यवस्थित वापरल्यामुळे झाडावर माल एकदम जबरदस्त प्रकारे आहे. आणि कमीत कमी या 500 झाडावरती 70 टन माल निघल अशी त्यांची अपेक्षा आहे. सध्या रेट पण चांगले आहे. रेट चांगले असल्या कारणाने उत्पादन त्यांना भरपूर असल्यानं यावर्षीचं मृग मालाचं उत्पादन त्यांना खूपच चांगलं मिळणार. तुम्ही बघू शकता झाडं कशी आहेत. पूर्ण बाग असाच आहे. जवळपास सगळ्यांचं आंबे बहाराचं नियोजन चालू आहे. पण त्यांच्या बागात मला तरी नाही वाटत आंबे बहाराची त्यांना काही अपेक्षा असेल. तुम्ही बघू शकता पूर्ण बाग अशा प्रकारे बघा. पूर्ण बागात जाऊन आपण पुढे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या विठूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जरी नवीन असाल तर शेती संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. शेतकरी